नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सर्वांचं दिपाळीच्या नंतर पहिल्या तासिकेसाठी हार्दिक अभिनंदन. विद्यार्थी मित्र हो, यापूर्वी आपण समाजशास्त्र आणि समाजशास्त्राशी संबंधित असणारे जे काही प्राचीन कालखंडामधील विचारवंत असतील, आधुनिक कालखंडामध्ये विचारवंत असतील, मध्ययुगीन कालखंडामध्ये विचारवंत असतील, जे की सामाजिक शास्त्राशी संबंधित असणारे समाजशास्त्रांचे जे की अभ्यास केलेले आहेत, या सगळ्यांचा आपण विचार केलेला आहे. त्यांनी कोणकोणत्या पद्धतींच्या व्याख्या, अर्थ त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, याचाही आपण विचार विनिमय केला. या दृष्टिकोनातून समाजाला आवश्यक असणारे जे काही सामाजिक शास्त्र आहेत, त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण शास्त्र म्हणून समाजाचे विकसित शास्त्र समाजशास्त्र हे आहे. सामाजिक शास्त्राचे विकसित शास्त्र. आणि हे सगळं करत असताना वार्ड हा एक विचारवंत असं म्हणतो, सामाजिक संबंधांचे जाळे म्हणजे समाजशास्त्र. सामाजिक संबंधाचं जाळं इतकं मोठं आहे की प्रामुख्याने ते नागरी, ग्रामीण, आदिवासी या तिन्ही समुदायाशी संबंधित आहे. तिन्ही ठिकाणी विकसित झालेला आहे. तिन्ही समुदायांचा तो अभ्यास करतो. तिन्ही समुदायामध्ये असणाऱ्या समस्यांचा अभ्यास करतो आणि त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. हे या ठिकाणी घटक आहे. यापूर्वी आपण समाजशास्त्रांचा अभ्यासाचा अर्थ, समाजशास्त्राचा उदय आणि विकास या मागच्या कालखंडामध्ये पाहिलेला आहे. आणि आजच्या तासिकेमध्ये आपण प्रामुख्याने समाजशास्त्रांचा अभ्यास विषय कोणत्या पद्धतीचा आहे या दृष्टिकोनावर प्रकाश टाकणार आहोत. कारण प्रत्येक शास्त्रांचा अभ्यास विषय असतो, तसा समाजशास्त्रांचा एक अभ्यास विषय आहे. समाजशास्त्राने कोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा या दृष्टिकोनातून त्या एका ठिकाणी मर्यादा निर्माण झालेल्या आहेत. याही दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विचार विनिमय केला जातो आणि तो अभ्यास केला जातो. तो निश्चितच आहे, महत्त्वपूर्ण आहे. या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करतो. त्याचा पहिला अभ्यास विषय आहे सामाजिक संबंध. जागतिक दृष्टिकोनातून विचार करत असताना प्रत्येक राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जातींची, धर्मांची लोक एकत्र राहतात आणि जेणेकरून विशेष करून भारतीय समुदायामध्ये ते अधिक प्रमाणात आहे. 18 पगड जातींची लोक एका ठिकाणी, एका मंचावर, एका गावामध्ये, एका समुदायामध्ये, एका शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विकसित झालेली आहेत. ते राहतात. प्रत्येकांची तत्वज्ञान, प्रत्येकांची विचारशैली, प्रत्येकांचा विचार विनिमय वेगळ्या पद्धतीचा असू शकतो, असणार आहे. पण प्रामुख्याने हे सगळं करत असताना प्रत्येकामध्ये सामाजिक संबंध आहेत. हा एक दृष्टिकोन, एक वेगळ्या दृष्टिकोनातून आपण पाहावा लागेल. ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती असते त्या ठिकाणी सामाजिक संबंध निर्माण होतो. ज्या ठिकाणी गाव आहे त्या ठिकाणी सामाजिक संबंध निर्माण होतो. वस्ती आहे त्या ठिकाणी, शहरी समुदाय असो, ग्रामीण समुदाय असो, नागरिक समुदाय असो, आदिवासी समुदाय असो, या प्रत्येक ठिकाणी प्रामुख्याने या सगळ्याच घटकांचा अभ्यास समाजशास्त्राला करावा लागतो. हा त्यांचा एक मूळ गाभा आहे, तो मूळ उद्देश आहे. याही दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्याला अभ्यास करावा लागेल, विचार विनिमय करावा लागेल, विचार मंथन करावं लागेल आणि जेणेकरून समाजाशी प्रश्न सोडवावे लागतील. तो आदिवासी असेल, ग्रामीण असेल की नागरी समुदाय असेल, तिन्ही समुदायांचा विशिष्ट पद्धतीने समाजशास्त्र अभ्यास करतं. कशा पद्धतीचे एकमेकांमध्ये सामाजिक संबंध आहेत याचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. कुण्या ठिकाणी सहकार्यांचे, प्रेमांचे, तिरस्कारांचे वेगवेगळ्या पद्धतीची सामाजिक संबंध असू शकतात, असणार आहेत. जसं आपण म्हणतोय आपल्या हातांची 5 बोट सारखे नसतात, तशा पद्धतीची वेगवेगळ्या प्रवृत्तींची लोक ज्यावेळेस एकत्र येतात त्या ठिकाणी प्रत्येकांचा विचार विनिमय वेगळा असू शकतो, विचार वेगळा असू शकतो. या सगळ्यांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये या ठिकाणी केला जातो. त्याच्यामध्ये दुसरा अभ्यास विषय आहे सामाजिक गट. प्रामुख्याने समाज व्यवस्थेमध्ये
मोठ्या गटामध्ये, छोट्या गटामध्ये, अंतर्गटामध्ये, बहिर्गटामध्ये वेगवेगळे गट करून राहण्याचा प्रत्येक सदस्य प्रयत्न करत असतो. मोठा गट, लहान गट, बहिर्गट अशा विशिष्ट समाज व्यवस्थेमध्ये प्रत्येक सदस्य राहण्याचा प्रयत्न करतो. याचाही अभ्यास कुठंतरी होणं प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून क्रमप्राप्त आहे हेही केलं जातं. हा झाला त्या ठिकाणचा एक दृष्टिकोन आणि तो उद्देश. या सगळ्यांचा अभ्यास त्याला करावा लागतो, करणं आवश्यक आहे, क्रमप्राप्त आहे. सामाजिक शास्त्रांची एक समाजशास्त्र शाखा म्हणून त्याचा अभ्यास त्या ठिकाणी ठरवून दिलेला आहे. याचा अभ्यास ही समाजशास्त्रामध्ये होतो. सामाजिक आंतरक्रिया हा तिसरा अभ्यास विषय आहे. ज्यावेळेस प्रतिक्रिया निर्माण होते त्यावेळेस त्या ठिकाणी आंतरक्रिया असतेच. प्रत्येक सदस्य प्रत्येक ठिकाणी प्रत्येकांच्या मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. राज्यघटनेने घालून दिलेला तो मूळ मुद्दा आहे. याचाही अभ्यास त्या ठिकाणी करावा लागतो आणि ते करणं क्रमप्राप्त आहे. अंतरक्रिया आहे. अनेक लोक ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस क्रिया, प्रक्रिया, अंतरक्रिया या सगळ्या त्या ठिकाणी होतात. वेगवेगळ्या स्वभावांची माणसं एकत्र येतात, वेगवेगळ्या घटकांशी संबंधित असणारी लोक एकत्र येतात, वेगवेगळ्या व्यावसायिक लोक वेगवेगळ्या पद्धतींचे एकत्र येतात. या सगळ्याच घटकांचा त्या ठिकाणी सांगोपांग पद्धतीने, विशिष्ट पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो, जेणेकरून समाजाशी संबंधित असणारी घटक आहेत याही घटकांचा कुठंतरी अभ्यास करावा लागतो. याचाही विचार विनिमय त्या ठिकाणी करावा लागतो आणि तेव्हाच कुठंतरी हा एक दृष्टिकोन त्या ठिकाणी निर्माण होतो. समाज एकसंघ बनतो. समाज व्यवस्था विस्कळीत होत नाही. समाज एकसंघ बनण्याचा हे उद्देश आहे. हा एक दृष्टिकोन त्या ठिकाणी निर्माण. याचाही आंतरक्रियांच्या दृष्टिकोनातून समाजशास्त्राला अभ्यास करावा लागतो. जसं की त्यांनी सामाजिक गटांचा अभ्यास केलेला आहे, सामाजिक संबंधांचा अभ्यास केलेला आहे, तशाच पद्धतीने तिसरा मुद्दा आंतरक्रियांच्या संदर्भामध्ये त्याला अभ्यास करावा लागेल. त्याच्यानंतरचे आहे सामाजिक संस्था. माणसाला ज्या ज्या वेळेस जी जी गरज पूर्ण करावीशी वाटली त्यावेळेस त्यांना वेगवेगळ्या विशिष्ट सामाजिक संस्थेचा सदस्य व्हावे लागले. अर्थसंस्था असेल, शिक्षण संस्था असेल, कुटुंब संस्था असेल, धर्मसंस्था असेल, राज्यसंस्था असेल, युवा संस्था असेल, या सगळ्या संस्थेची काही संस्था ऐच्छिक स्वरूपाच्या असतील, पण काही संस्था ह्या प्रामुख्याने अनिवार्य त्या संस्थेच्या सदस्यत्व त्यांना स्वीकारावं लागतं. राज्यसंस्था ही ऐच्छिक स्वरूपाची संस्था आहे. अर्थसंस्था ही कंपल्सरी आहे. आर्थिक बाबतीमध्ये त्या ठिकाणी विचार विनिमय करावाच लागेल. कौटुंबिक संस्था असेल, युवा संस्था असेल, प्रत्येक सदस्य प्रत्येकांच्या गरजेनुसार त्या संस्थेचा सदस्यत्व होण्यासाठी तत्पर असतं आणि त्याच्या ठिकाणी त्या प्रामुख्याने हा एक घटक त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. याही घटकाचा कुठेतरी अभ्यास समाज व्यवस्थेमध्ये प्रत्येक सदस्यांना करावा लागतो आणि हे करत असताना समाजशास्त्रांना ह्या अभ्यास विषयामध्ये त्यांची नोंद घ्यावी लागेल आणि त्यावेळेसच निश्चित ती समाज व्यवस्था, त्या समाजाशी असणारी एकरूप संघ व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण करावी लागेल. याचाही कुठेतरी अभ्यास करावा लागेल. सामाजिक संस्था या आपल्या गरजेमधून प्रत्येकाने निर्माण केलेल्या आहेत. समाज व्यवस्थेमध्ये त्या विकसित झालेल्या आहेत आणि या विकसित पद्धतीमध्ये प्रामुख्याने याचाही अभ्यास त्या ठिकाणी करावा लागतो. याही दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विचार विनिमय करणं आवश्यक आहे. इथपर्यंतचा जो आपण भाग पाहिला, यानंतरचा जो भाग आहे ते आपण उद्याच्या पिरियडला बघतो.